बरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपते श्रावण मकर कुंडले तळपते श्रावण मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपते श्रावण मकर कुंडले तळपते श्रावण कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख सर्व तुका सर्व तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर त्याचे ध्यान श्रीमुख
रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजणी. सुख झाले ओ साजणी. रूप लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावडी म्हणून यावडी म्हणून विठ्ठल यावडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बलवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी सांगडी कानोबा तुझी घोंगडी सांगडी हे आम्हास कालिनी वांगुली रे आम्हास कालिनी वांगुली रे तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हास कालिनी वांगुली रे आम्हास कालिनी वांगुली रे तुझी घोंगडी सांगडी कानोबा तुझी घोंगडी सांगडी बघत
विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे तुझी गोंगाडी कागदे कानोबा तुझी गोंगाडी कागदे कानोबा तुझे गोंगडी सागरे कानोबा तुझे गोंगडी सागरे काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतानि विनली रे अविद्या त्रिगुण पंचभूतानि विनली रे रक्तरेत दुर्गंधी जंतु नरकमुखाने भरली रे तुझी गोंगाडी कागदे कानोबा तुझी गोंगाडी कागदे कानोबा तुझे गोंगडी सागरे कानोबा तुझे गोंगडी सागरे षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रयाने विनली रे षड विकार षड वैरी मिळोनी तापत्रयाची विनली रे हवाई ठाई फाटुणी गेली विद्वामाशी निधाली रे तुझी गोंगाडी कानोबा तुझी गोंगडी सागरे कानोबा तुझी गोंगडी सागरे ऋषी मुने गाता मुखी नाम ध्याता संध्या वृत्ती विरली रे ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संध्या वृत्ती विरली रे आप रखुमा देवी वरु विठ्ठले तत्पदी वृत्ती मुरली रे तुझी गोंगाडी कागदे कानोबा तुझी गोंगाडी कागदे कानोबा तुझे गोंगडी सागरे कानोबा तुझे गोंगडी सागरे कानोबा तुझे गोंगडी सागरे कानोबा तुझे गोंगडी सागरे ढोबार घुमाई ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई जय जय ढोबार घुमाई सांगली हो कानोबा तुझी गोंगडी सांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझे गोंगडी चांगली कानोबा तुझे गोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी
तुझे घोंगडे चांगले कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली अम्हाशी का दिले वांगुले रे आ तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा शोभली रे काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे रक्त रे तदुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे नवाई ठाई फाटून गेली ती तो आमाशी झाली रे ऋषीमुनी गाता मुखी नाम ध्याता संदेह वृत्ती विरली रे बाप रखुमा देवर विठ्ठले तत्पदी वृत्ती मुरली रे कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतानया दुसरे चरण संतानया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम
ऐशे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू विठला विठला कानोबा तुझी घोंगडी चांगली कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुले रे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांचा हा अभंग सेवेकरता निवडला आहे. हा अभंग बहुतेकाच्या पाठातील नाही. या अभंगाद्वारे ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याशी सलगीचं प्रेमाचं भांडण करतात. विठ्ठला 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 आपला हा उत्सव श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सुरू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि तन्निमित्त ज्ञानोबारांच्या जन्म जयंतीच्या निमित्तानं सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या षटशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने आणि जगद्गुरू तुकोबाराय यांच्या सदैव वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हा उत्सव या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही जीवलग भगीरथ महाराज काळे आणि हरिभक्तीपरायण योगेश महाराज आव्हाड यांच्या माध्यमातून सर्व नाशिक परिसरातील भक्तमंडळी यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी पंढरी क्षेत्रामध्ये होत आहे. महामुक्ती क्षेत्र तीर्थाशी तारक उपमेशी आणि नाही दुजे ते हे प्रेम पंढरपूर प्रेमाचे भांडार नामे निरंतर गरजत असे असं नामदेवराय तीर्थावळीमध्ये वर्णन करतात. अशा श्री क्षेत्र पंढरीमध्ये आणि परमात्मा पंढरीनाथाच्या असीम कृपेद्वारा अधिक मासाच्या निमित्तानं ज्याला मलमास म्हणतात, आणखीन सांगू का, ज्याला सामान्य ग्राम्य भाषेमध्ये दोहंड्याचा महिना म्हणतात, अशा या दोहंडे खाऊ घालण्याच्या निमित्तानं वारकऱ्यांना या ठिकाणी हा मोठा पर्व काळ या महात्म्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आज सकाळच्या सत्रातली सेवा माझ्या वाट्याला आली आहे. संस्थेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 2005 साली आम्ही सुटलो संस्थेतून पाठ पूर्ण करून. तेव्हापासून भगीरथ महाराजांची माझी ही पहिली भेट आहे ती कीर्तनात. तेव्हापासून आज 21 वर्ष झाली आम्ही एकमेकाला भेटलेलो नाही. पण ही भेट कशी आहे, तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर आता भेट न भेटता आहे किंवा नाही असे विचारुणी पाहे लागला झरा खंड आहे तुका म्हणे साहे केल्यानंतरी. असो आमच्या पाठाची जी मंडळी त्यामध्ये हरिभक्तीपरायण नाथ महाराजांचे वंशज योगीराज बुवा गोसावी, महापुरुष यांचे वंशज भूषण महाराज, भगीरथ महाराज आणि आम्ही असे परंपरेने शिकणारी मंडळी. त्यातील आजच्या दिवसाची सेवा महाराजांनी आवर्जून माझ्याकडे दिलेली आहे. सेवेला अभंग मुद्दाम म्हणून ज्ञानोबारांचा घेतला आहे. याचं कारण आहे. काय कारण आहे, आपल्या पत्रिकेमध्ये ज्ञानोबारांच्या जन्मोत्सवाला 750 वर्ष पूर्ण होत आहेत हे औचित्य आहे. तसंच नामदेवरायचे औचित्य आहे समाधी सोहळ्याचं. तुकोबारांचे सदैव वैकुंठगमनाचं औचित्य आहे.
पण ज्ञानोबारांचे विशेषत्वान आहे, म्हणून हा अभंग मी सेवेकरता घेतला आहे. आणि प्रस्तुत अभंगातून ज्ञानोबा आहे देवाशी प्रेमाचं सलगीचं भांडण करतात. विठाला विठाला भांडण सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. व्यावहारिक क्षेत्रामध्ये भांडण आहे आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये भांडण आहे. व्यवहारामध्ये भांडण असतं, नवरा बायकोचं भांडण आहे. पण जिथं अधिक प्रेम असतं तिथंच भांडण होत असतं, अन्यथा भांडण होत नाही. जी महिला नांदतच नाही तिला भांडण्याचा अधिकार नाही, कोर्ट सुद्धा देत नाही. हो, तू नांदतच नाही, तू भांडणार कशी? हे जसं व्यवहारात आहे तद्वत परमार्थामध्ये देखील ज्याचा सेवेचा अधिकार आहे तोच महात्मा देवाशी भांडू शकतो, इतर कोणी भांडू शकत नाही. जर तुम्ही इथं कुठली सेवा केली नाही, तुम्ही डायरेक्ट आला आणि भगीरथ महाराजाला जर तुम्ही भांडायला लागला तर महाराज म्हणतील तुमची वळकटी उचला, निघा. काय? भांडण्याचा अधिकार सेवेने प्राप्त होत असतो. परमार्थामध्येही आणि संसारामध्येही सेवाच करावी लागते. ते तर सेवा हा दारवंठा. लौकिकातील संसारातलं भांडण वेगळं आणि परमार्थातलं भांडण वेगळं. लौकिकातील भांडणामध्ये द्वेष वाढतो, मत्सर वाढतो. नव्हे ते द्वेष मत्सर इतका वाढतो की माणसं एकमेकाचे दुश्मन बनतात. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये मात्र भांडण ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस प्रेम वाढतं. प्रेम मग वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. ज्ञानोबा म्हणतात रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेने. महात्म्यांच्या भांडण्याचा हा विशेष आहे की त्यांच्या भांडण्यातून प्रेम अधिक प्रगट होत असतं. लौकिकातील भांडण सांगतो. लौकिकामध्ये भांडण होतं, नवरा बायकोचं भांडण असतं. दोन मित्र होते, दोघांची लग्न झाली. एकाचं नाव राम, एकाचं नाव श्याम. राम श्यामकडे आला आणि चौकशी केली, अरे श्याम संसार कसं काय चाललाय? श्याम म्हणला बरं चाललाय. अरे बरं कसं काय चाललंय? अरे बरं म्हणून चालायचं, कारण संसारात बरं काहीच नसतं. जिथं काहीच बरं नसतं त्याला संसार म्हणतात. आमचे गुरुवर्य घुलेबुवा सांगायचे, ज्यामध्ये कधीच पूर्णविराम नाही त्याला संसार म्हणावं आणि ज्यामध्ये नेहमी पूर्णविराम आहे त्याला परमार्थ म्हणावं. जो करून संपवता येतो त्याला परमार्थ म्हणतात. जो करून कधीच संपत नाही त्याला संसार म्हणावं. विठाला विठाला बरं चाललंय, अरे बरं म्हणून चालायचं. असं म्हणजे नेमकं काय चाललंय तुमचं? अरे आमचं हसून खेळून चाललंय. हसून खेळून म्हणजे नेमकं काय चाललंय? म्हणजे तुझी वहिनी समोर स्वयंपाक करत असते आणि मी इथं बैठकीत बसलेलो असतो. स्वयंपाक चुलीवर असतो. कशावर असतो? चुलीवर, कारण गॅस सध्या मिळत नाही ना. मग उदाहरणात सुद्धा चुलीतलं सांगितलं पाहिजे. म्हणजे ती चुलीवर स्वयंपाक करत असते आणि जर का तिला राग आला, बायकाचा पहिला राग मुलावर निघत असतो. का? मुलाच्या नावापुढं बापाचं नाव असतं ना, म्हणून पहिला राग मुलावर निघत असतो. आपल्याकडं अशी संस्कृती आहे की जरी मालकाचा राग आला तरी त्याला डायरेक्ट जाऊन मारता येत नाही. काय येतं मारता? आई साहेब येतं का मारता? नाही मारता येत. का? आपण संस्कृती जपणारे आहोत. तर अन्य देशामध्ये चालत असेल, पण भारतीय संस्कृतीमध्ये मात्र अजून तरी माझ्या ऐकिवात डायरेक्ट नवऱ्याला जाऊन मारलंय असं उदाहरण नाही. मग ह्या महिला काय करतात? त्या आपल्या मालकाचं जो राग आहे तो राग पहिला मुलावर काढतात, दुसरा भांड्यावर काढतात. का? भांड्यावर त्याचं नाव असतं ना, हा, त्यामुळे त्याचा राग त्या भांड्यावर काढायचा, भांडी आदळायची, आपटायची, हा दुसरा राग. मग म्हणजे काय होतं काय? रामने विचारलं. जर तिला काय राग आला तर ती काय करते? जागेवर बसून मला उलतानं फेकून मारते. काय करते? मला उलतानं फेकून मारते. जर ते उलतानं हुकलं तर मी हसतो
आणि लागलं तर ती हसते. असं आमचं हसून खेळून चाललंय. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हे झालं लौकिकातील भांडण सामान्य. पण परमार्थिक क्षेत्रामध्ये भांडण काय कमी आहे का? अहो चालीवरून भांडण, कीर्तनावरून भांडण, फडावरून भांडण, दिंडीवरून भांडण. आणखीन सांगू का? माझा पण का म्हणला ह्याच्यावरून भांडण आहे. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो, बीड भागामध्ये कीर्तन झालं. तिकडं कीर्तन कार्यक्रम असे गावात नसतात, गावाच्या बाहेर 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर 5-10 एकराचा मंडप, जेवणाचा मंडप तेवढाच, सतत भजन करण्याकरता तो मंडप वेगळाच, आणि आलेले वारकरी मंडळी त्यांची राहण्याकरता राहुट्याची सोय, असा मोठा कार्यक्रम. आणि मग संध्याकाळी कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर आम्ही बैठकीत बसलोय. वारकऱ्यांची पद्धत आहे की कीर्तन झाल्यानंतर जागर करायचा, तो बसून नाही, उभारून. वारकऱ्यांच्या जागर उभारून असतो. आणि मग जागर सुरू झाला, 1-2-4 अभंग झाले. एवढ्यात त्या मंडपामध्ये जिथं भजन चालू होतं तिथं एकदम भांडण सुरू झालं. आणि ते भांडण नुसतं बोलाबोलीवर राहिलं नाही, हातघाईवर आलं. हातघाईवर नाही, ज्या भजनाच्या साहित्यानं टाळ मृदंग विणा याने देवाची प्राप्ती करायची, ते टाळ मृदंग एकामेकाच्या डोक्यात घालायला लागले. भांडणं सुरू झाली. सगळेच बाहेर पळत आले. मी आलो बाहेर. काय झालं काय झालं? थांबवलं. काय झालं? हे म्हणले काय झालं म्हणून काय विचारता महाराज? तो मलाच बोलायला लागला. काय झालं? अरे झालं काय? कशा करता भांडण आहे? मग तो मनुष्य म्हणू लागला, महाराज ह्याने माझा अभंग म्हणला. म्हणलं भल्या माणसा, त्याने तुझा अभंग म्हणला ना, म्हणू दे ना, तू दुसरा म्हण. तो म्हणला मला तेवढाच येत होता. असा जर आपला परमार्थ असेल तर त्याला किती फल मिळायचं. ही सक्रात ती सक्रात अशी जर पूजा असेल तर त्याचा काय उपयोग आहे. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारांनी गाथ्यामध्ये भगवान परमात्म्याचं आणि आईसाहेबाचं भांडण सांगितलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीचे भांडणी कोण करील बुधावणी. विठ्ठल रुक्मिणीचे भांडणी कोण करील बुधावणी. विठ्ठल रुक्मिणीचे भांडण कोण करे बुधावणे. विठ्ठल रुक्मिणी भांडण कोण करे बुधावणे. रुक्मिणीचे भांडणे कोण करील बुधावणी. विठ्ठल रुक्मिणीचे भांडणे कोण करील बुधावणी. विठ्ठल रुक्मिणीचे भांडणे कोण करे बुधावणे. विठ्ठल रुक्मिणी भांडणे कोण करे बुधावणे. दया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा. दया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा. दया विठ्ठल शरण शरण ज्ञान देवा. दया विठ्ठल शरण दया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा. दया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा. दया विठ्ठल चरण शरण ज्ञान देवा. दया विठ्ठल चरण ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोमय साना थोरो. ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोनय साना थोरो. ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोनय साना थोरो. ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोनय साना थोरो. ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोनिधाय गुरु. ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोनयनाय गुरु. ऐसा जाणा सर्वेश्वरो मनोनयनाय गुरु.
तया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा तैसा जाना सर्वेश्वरू म्हणून येसा ना थोरू याच्या स्वरूपाचा निर्धारू कवन जाणे. ज्ञानोबा वर्णन करतात की आईसाहेबाचं आणि देवाचंच भांडण झालं. देवाचं भांडण होऊ नये पण झालं. आता त्याला काय विलाज झालं देवाचं भांडण. आता मग त्यांची समजूत घालणार कोण? ज्ञानोबा म्हणतात मी मात्र पाय धरले तया विठ्ठल चरणी शरण ज्ञान देवा. मळया निळू सुगंधू ह्या अभंग सुरुवात आहे. त्या अभंगाची ज्ञानोबांचा अभंग आहे. भगवान परमात्मा देखील आईसाहेबाबरोबर भांडतात. म्हणजे भांडण सगळीकडेच आहे. जसं भगवान भांडतात तसे संत महात्मेही देवाशी भांडतात हो. महाराज म्हणतात अरे देवा तू अमर आहे आणि मी काय मरकाय का? अमर तू खरा नव्हे कैचा मी दातारा, कैचा मी दातारा, नव्हे कैचा मी दातारा. महाराज म्हणतात अरे देवा तू अमर आहे आणि मी काय मरकाय काय? मी अमरच आहे. अमर तो खरा नव्हे कायचा मी दातारा, चाल जाऊ संता पुढे वाद सांगे न निवाडे. संत महात्मे देवाशी भांडण करतात. आणखीन एक प्रसंग आहे. भगवान परमात्म्याबरोबर श्री संत जनाबाई देखील भांडतात. पण हे भांडण प्रेमाचं सलगीच आहे. भगवान परमात्मा दररोज विटेवरून रात्रीच्या वेळी श्री संत जनाबाईच्या झोपडीमध्ये त्यांना कामामध्ये मदत करण्याकरता जात असत. भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता सगळं सहन करतात. आपले मालक रात्री कुठं जातात, शेजारतीनंतर कुठं जातात हे आईसाहेबांनी पाहिलं. मालकीन तिलाच म्हणतात की जी आपल्या मालकावर बारीक नजर ठेवते. कुठं जातात, कुणाला भेटतात, कुठं बसतात, कुठं उठतात, तिथंच का जातात, तिथंच का बसतात, इथपर्यंत जिची चौकशी असते, नजर असते, तिलाच मालकीन म्हणतात हो. तसं आईसाहेबांनी लक्ष ठेवलं की भगवान शेजारतीनंतर कुठं जात आहेत. त्यांच्या लक्षात आलं की श्री संत नामदेव महाराजांच्या रावळामध्ये जनाबाईच्या झोपडीत भगवान जात आहेत. पंढरपुरामध्ये 3 टेकड्या प्रसिद्ध. एक विठ्ठल टेकडी, दुसरी हरदास टेकडी आणि तिसरी नामदेव टेकडी. पंढरपूर एवढंच सीमित आहे. नामदेव टेकडी म्हणजे हल्लीचं नामदेव मंदिर, विठ्ठल टेकडी म्हणजे हल्लीचं विठ्ठल मंदिर आणि हरदास टेकडी म्हणजे हरदास वेश. जुनं पंढरपूर एवढंच आहे. हे पुन्हा वाढलेलं आहे बाकीचं. आणि मग कितीही पाणी आलं पुराचं तरी या चढावर पाणी चढत नाही. नामदेव मंदिराचा परिसर, परमात्मा पंढरीनाथाचं मंदिर या भागामध्ये पाणी वर येत नाही, पाणी खाली थांबतं. टेकडीचा भाग आहे. आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या दाशी म्हणून सेवा करणाऱ्या श्री संत जनाबाई अधिकार फार मोठा. 12.5 कोटी जनाईची वाणी प्रेमाची ते खाणी प्रेमळते. एका अभंगामध्ये नामदेवरायांनी अभंगाची शतकोट संख्या दिलेली आहे. शतकोटी तुझे करीन अभंग अशी प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली. ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेण्याकरता शारदेशी सांगे भीमा तिरी हरी बैस जिव्हेवर ये नामयाच्या. आणि मग घरातल्या सगळ्यांनाच देवाने आज्ञा केली प्रत्येकाने अभंग रचना करा. प्रत्येकाने किती अभंग केले याची संख्या 96 कोटपर्यंत जाते. भरपूर अभंग रचना आहे. पण आपल्याला उपलब्ध असणारे काही हजारामध्ये अभंग आहेत. असो मला सांगायचा मुद्दा असा आहे, अशा संत जनाबाई
त्या जनाबाई बरोबर भगवान परमात्म्याने सगळे कामं त्यांना करू लागावीत. जनी संगे दळी देव देखोनिया तिचा भाव. जनाबाईंनी दळण घेतलं की भगवान परमात्म्याने देवाला आळवण करावी, देवाला बोलवावं. अरे देवा ये. तुकोबारा म्हणतात, जर भक्ताने देवाला आळवलं आर्त स्वरामध्ये तर तो काय दूर आहे काय. देव कायचा तया दुरी भाका बरी करुणा. आणि परमात्मा ताबडतोब येतातच. मग जनाबाईंनी दळण दळायला सुरुवात केली. ये ओ कान्हाई ये ओ कान्हाई मी दळीन एकली ये ओ कान्हाई एकली दळी ताशिनले हात लावी वहिली ये ओ कान्हाई ये ओ कान्हाई. हो, अशा आर्त स्वरामध्ये जनाबाईंनी बोलवले. भगवान काय झोपले थोडेच, भगवान धावत आले आणि दळू लागलं. जेवढी कामं जनाबाईंनी करावी सगळ्या कामामध्ये देवाने त्यांना मदत करावी. जनाबाईंनी जर झाडून काढलं तर देवाने स्वतः तो कचरा भरावा आणि डोक्यावर घ्यावा आणि दूर नेऊन टाकावा. झाडलो टाकरी जाणी झाडलो टाकरी जाणे झाडलो टाकरी जाणे झाडलो टाकरी जाणे तेरा भारी चक्रपाणी तेरा भारी चक्रपाणी पाठी घे मोदिया शिरे पाठी घे मोदिया शिरे केर भरे चक्रपाणी केर भरे चक्रपाणी पाठी घे मोदिया शिरे पाठी घे टाकरी जाणी झाडलो टाकरी झाडलो पाठी घे मोदिया शिरे पाठी घे मोदिया वारकऱ्यांचं भजन असं असतं. पहिली चाल म्हणलेली आहे, त्या चालीला सादृश्य चाल आणि त्याच्यापेक्षा उंच अशी म्हणण्याची पद्धत फडावर आहे आणि त्या पद्धतीनंच भजन म्हणलं पाहिजे. नाहीतर पहिली चाल खर्जात, पहिली चाल जर षडजात म्हणली तर दुसरी षडजातच आली पाहिजे. पण पहिली षडजात आणि पुन्हा खर्जात चालत नाही. भजन पडलं ते. भजनाचं शास्त्र आहे, भजनाचं काही ठोकताळे आहेत, त्या पद्धतीनं भजन म्हणलं पाहिजे. असो, आमचा भजनाचाच पिंड आहे. तो का म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. असो, झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी पाठी घेऊन या श्री नेओन्या टाकी धुरी ऐसा भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला. किती नीच कामे करावी देवाने. अत्यंत अत्यंत खालच्या दर्जाची कामं देवाने भक्ता करता केलेली आहेत. जे काम पुरुषाने करू नये असंही काम देवाने केलंय. कोणतं? बाळंतपणाचं. आता याच्यापेक्षा खालच्या दर्जाचं काम नाही. याही पुढे जाऊन सांगू का? संत जनाबाईच्या डोक्यातल्या उवा देवाने माराव्यात. काय ते देव उवाचं भाग्य असेल
की देवाच्या हाताने त्यांना मरण मिळतंय. काय भाग्य असेल हो. जनाबाईंनी देवाच्या समोर बसावं. ज्याच्या डोक्यातला ओवा काढायचे असतात, बरोबर आहे ना, त्याला आपल्या समोर बसवावं लागतं, बरोबर. आणि त्याच्या डोक्यातला एक एक केस बाजूला करून त्यातून एक एक ऊ देवाने बाजूला करावी. केवढं भाग्य असेल त्या ओवाचं, नाही का. खरंच भाग्य त्यांचं. देवाने त्यांना मारावं. जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा देखील देवाने माराव्यात. अशी ज्यांची भक्ती, असं ज्यांचं प्रेम, अशा संत जनाबाईच्या घरी एके दिवशी भगवान दळण्याकरता गेले. आणि गेल्यानंतर दळण झाल्यावर तिथंच झोपले. झोपल्यानंतर पहाटेची वेळ झाली काकड्याची. आणि मग काकड्याच्या वेळेत भगवान जागे झाले. आणि देवाला वाटलं आपण जर मंदिरात नाही असं जर कळालं तर मोठा अनर्थ होईल. मग भगवान गडबडीमध्ये उठले. आणि गडबडीचा परिणाम असा होतो की माणसाचं काहीतरी विसरतच गडबडी. म्हणून प्रवासाला निघण्याच्या अगोदर शहाणा प्रवासी त्याला म्हणतात की जो वळकटी अगोदर बांधून ठेवतो त्याला शहाणा प्रवासी म्हणतात. आमचे गुरुवर्य घुलेबुवा म्हणायचे, अरे मरणाची अगोदर तयारी करून ठेवावी. आपली वळकटी बांधलेली असली पाहिजे. विठाला 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 विठ्ठला संत जनाबाईंच्या घरी भगवान गडबडीमध्ये निघाले तसे आपला लाखो रुपये किमतीचा शेला जनाबाईच्या झोपडीतच ठेवला. देवाने विसरला म्हणा. आणि जनाबाईची गोधडी ती खांद्यावर घेतली आणि भगवान धावत निघाले महाद्वारातून. देव तातडी निघाले, वाकळ घेऊन पळाले. पळत पळत जाऊन भगवान विटेवर जाऊन उभा राहिले. थोड्या वेळ पुजारी मंडळी आले. काकडा ओळा सुरुवात केला. आत्ता सारखी विजेची व्यवस्था, लाईटची व्यवस्था मंदिरात त्या काळी नव्हती. आणि मग तो निरांजन पेटवल्यानंतर काकडा ओळा सुरुवात झाल्यानंतर पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की रात्री आपण देवाच्या अंगावर लाखो रुपये किमतीचा शेला टाकलेला तो नाही. मग चोरी झाली. सगळीकडे शिपाई पाठवले. म्हणजे इथं तर गोधडीच दिसते. ही कोणाची गोधडी आहे? त्याला गोधड्या दुसरं नाव आहे दमकोंडी. काय दमकोंडी अशी असणारी गोधडी वाकळ ही कोणाची आहे काय चौकशी केली. शिपाई पाठवले. नेमकं जनाबाईच्या झोपडीमध्ये तो लाखो रुपये किमतीचा शेला सापडला. पूर्वीचा काळ चोर मुद्देमाला सकट सापडला की त्याला शुळाव द्यायची पद्धत. आणि मग जनाबाईला शुळाव देण्याकरता चंद्रभागेमध्ये शुळ रोवलेला आहे. या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. चंद्रभागे रोविला शूळ, जनी सन्यावया आले मूळ. जनाबाईला नेण्याकरता शिपाई आलेत, काढण्या लावलेले आहेत. आणि जनाबाईला विचारलं, हो जनाबाई, तुमची शेवटची चाक आहे. संतांचं हे विशेषत्व आहे, वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? कसलाही प्रसंग आला तरी त्यांची देवाविषयी अश्रद्धा कधी त्यांच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. उलट प्रेम अधिक वाढतं. भलतैशे वर पडो भारी, नामन संडी नेमान टळे निर्धारी. जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवे भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. जर हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मघोळ भंगा जाये. वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा. विठोबा न करे अनेकाचा पांगेला, नामधारक तुझाची अंकेला. याला म्हणतात निष्ठा, प्रेम, श्रद्धा. आणि मग म्हणले मला एकदा देवाचं दर्शन घेऊ द्या. आणि आईसाहेबांना जनाबाईंना महाद्वारात आणलं. महाद्वारात आणल्यानंतर आतापर्यंत आवरलेला राग जनाबाईंनी मात्र त्या रागाला वाट करून दिली. आणि मग शेलक्या शब्दामध्ये जनाबाईंनी देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे अरे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली. जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मढे. तुला पाहुणी काळ रडे, उभी राहोणी अंगणी. शिव्या देते दाशी जणी. अशा जनाबाई शेलक्या शब्दामध्ये शिव्या द्यायला लागल्यावर भगवान खतखत हसतायत. का? त्या शिव्याच्या माग प्रेम आहे हो, म्हणून भगवान हसतात. बाळक्रीडेमध्ये तुकोबाला वर्णन करतात की त्या गवळणीने देवाला शिव्या दिल्या पण भगवान हसतात.
हसतशे शिव्या देता त्या गवळणी मरता जपध्याने न बोले तो तोंडाकडे त्याच्या पाहे कौतुके शिव्या देखता सुखे हसतशे भगवान हसतात संतांनी दिलेल्या शिव्या देवाला आवडतात देव हसतात आपण केलेलं भजन देवाला आवडतं की नाही शंका आहे विठाला आणि मग जनाबाईचा अधिकार काय आहे हे देवाने समाजाला दाखवून दिलं तव त्या शोळाचे झाले पाणी म्हणे नामयाची जणी मला सांगायचा मुद्दा असा आहे की संत महात्मे प्रसंगी देवाशी भांडतात पण त्या भांडणाच्या माग प्रेम अधिक आहे म्हणून असे भगवत भक्त संत महात्मे देवाशी ज्या वेळेस भांडतात ते भांडण काही खरं नसतं मग ते लटकं असतं लटकं तुकाराम महाराज म्हणतात की ज्या भांडणातून आमचे सगळे प्रेम पुरवलं जातं ते खऱ्या अर्थानं आमचं कोड पुरवणारं भांडण आहे भांडावे ते गोड पुरे सकळ गोड पुरे सकळ ही गोड पुरे सकळ गोड भांडावे भांडावे ते गोड पुरे सकळ हे कोड संत महात्मे देवाशी भांडतात पण आपलं कोड पूर्ण करण्याकरता यामध्ये जर वर्गवारी केली काही ठिकाणी वाद आहे काही ठिकाणी विवाद आहे आणि काही ठिकाणी संवाद आहे महाराज म्हणतात करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद आणि वाद जरी असला तरी वादो वादो जायते तत्वबोधा बोधापर्यंत जाण्याची ताकद या वादामध्ये आहे संत महात्म्यांच्या आणि लौकिकातील वादातून मात्र त्या ठिकाणी द्वेषच वाढतो पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये मात्र भांडणातून प्रेमच वाढतं आणि संतांचं जे भांडण आहे हे भांडण काय खरं नाही खोटं भांडण आहे त्याला आणखीन एक शब्द आहे लटकं लटकं म्हणजे खोटं संत महात्मे देवाशी भांडतात पण लटकं खोटं भांडतात तुकोबाला वर्णन करतात लटिका तुका लटिक्या भावे लटिक्या बोले लटिक्या सवे म्हणून संतांचं बोलणं जे आहे भांडणं जे आहे ते भांडणं लटकाय लटकं म्हणजे खरं नव्हे संतांचं भांडणं अशा पद्धतीचं असतं की ते खऱ्या अर्थानं आपल्याला वरवर दिसायला भांडण दिसतं पण ते भांडण खरं नाही ते खोटं भांडण आहे दोन वारकरी पंढरपूरची वारी करून गावाकडे निघाले तर जात असताना प्रसाद म्हणून कुंकू बुक्का चुरमुरे नेणं योग्य आहे काही काही मंडळी याच्या पुढचाही बाजार इथंच करतात काय गोंगड्या आणि बांगड्या का स्वस्त मिळतं नाही तर म्हणून असा सगळा बोजा भरपूर घेतला आणि गावाकडे निघाले एसटीतून उतरले एसटीतून उतरल्यानंतर गाव 5 किलोमीटर चालत जायचं आणि मग दोघंही निघाले रामभाऊ आणि गोविंदराव निघाले रामभाऊने काय केलं ले गोविंदराव जरा माझा बोजा घ्या मी जरा लगवेला बसतो मागावून येतो चला पुढं अगोदर गोविंदरावचा बोजा नंतर ह्या रामभाऊचा बोजा भरपूर बोजा डोक्यावर घेतला निघाला बुवा 5 मिनटं झाली 10 मिनटं झाली 15 मिनटं झाली अर्धा तास झाला तरी रामभाऊ पुढं काय यायची भानगडच नाही महागच चालायला लागला हळू 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 गोविंदरावने विचार केला असं कुठपर्यंत चालायचं हां मग त्याने काय केलं सगळा बोजा एका झाडाखाली टेकवला खाली बसला त्याला जवळ येऊ दिलं का रामभाऊ खुशाल माझ्याकडे सगळा बोजा देऊन तुम्ही खुशाल मागं मोकळं चालायला लागला हे काय बरोबर आहे का मग रामभाऊने गोविंदरावला सांगितलं
अहो बुवा रात्री कीर्तनकाराने काय सांगितलं माहिती नाही का? काय सांगितलं बुवाने? तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. रात्रीच्या बुवानी सांगितलं, लक्षात नाही का? म्हणले चांगलं लक्षात, तुझंच लक्षात आहे काय? माझ्याही चांगलं लक्षात आहे म्हणले. जरा जवळ आहे जवळ आहे. त्याला जवळ बोलावला, जवळ बोलावला, उभा राहिला, हातावर हात चोळला, खन्न करणं लावली. एक पकवाजाचा हात होता बिचाऱ्याचा, लागल्याबरोबर मुंग्याच आल्या. म्हणजे असं का? करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. रात्रीच्याच महाराजांनी सांगितलं. हे भांडण आहे, पण लटकं भांडण आहे. संत महात्म्याचं भांडण अशाच पद्धतीचं आहे. आणखीन एक उदाहरण सांगतो. संत महात्मे देवाशी भांडतात हे खरं आहे, पण त्यांचं भांडण हे लटकं म्हणजे खोटं असतं. कसं असतं? एका गावामध्ये एक पाटील बुवा आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. भरपूर गडगंज संपत्ती, पण टिकूची ठिकाणी विठोबा रुक्माई, पुंडलिकाचा पत्ता नाही. म्हणजे घरात तिसरं कोणी नाही. पण अशी जी मंडळी असतात ना, मागणं पुढं फुफुटा उड, अशी जी माणसं असतात, त्यांना कोणाला काही देण्याची अजिबात इच्छा होत नाही बरं का. दाणे कापे हात नावडे देवीशी मात. सप्ताहाला वर्गणी द्यायचं म्हटलं तरी चालत नाही. मी अशी कित्येक गावं पाहिलीत की सप्ताहामध्ये वर्गणी द्यावी लागते म्हणून देवळाकडे 8 दिवस येतच नाहीत. वर्गणी द्याय नको, ते बुवा कसला बघाय नको, देवाच्या पाया पडाय नको, अशी म्हणणारी मंडळी आहेत. याच्या पुढची काय काय मंडळी आहेत. सप्ताहाला वर्गणी 1.25 रुपया देऊ, 10 जण जेवायला येऊ, 2-2 किलो जिलेबी खाऊ, न परवडल्या 100 रुपया महागारी नेऊ, अशी मंडळी भरपूर असतात. आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य सांगायचे की मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे काय? तुपात पडलेली माशी 5 वेळा पिळायची आणि 6व्यांदा चोखायची, मगच फेकायची, त्याला म्हणायचं मक्खी चूस. अशी काय काय माणसं इतकी चिकट असतात. एकदा का त्याच्याकडे धान्य पैसा घरात गेला की त्या धान्याला पैशाला काळ्या पाण्याची शिक्षा, बाहेरच काढायचं नाही पुन्हा. अशी काय काय मंडळी. त्यातला हा पाटील होता. कुणाला काय द्यायचं ह्याला माहिती नव्हतं. आणि पूर्वीचा काळ गुरव मंडळी पीठ मागण्याकरता येत असत. एक गुरव पीठ मागण्याकरता याच्या दारात आला. आला पीठ वाढा. मग हा होता ठक. कोण? पाटील होता ठक. आणि बायको होती महाठक. कारण त्याच्याकडं जास्त पावर असते ना, अथॉरिटी जास्त. ती महाठक होती. म्हणले आता काय करावं. हा गेला बायकोकडे, म्हणले आपल्या दारात गुरव आलेला आहे, आता पीठ वाढावं लागेल. तुकोबारा या प्रसंगाचं वर्णन करतात. पर्वकाळी भट घराशी आला, बोंब घाला म्हणे पोरा, तुमचा उन्हा होईल वाटा, काळ पिठाशी पै आला. पीठ मागण्याकरता आलाय. म्हणजे आता काय करायचं. मग बायको होती हुशार. ती म्हटली असं करा, आपल्या घरामध्ये तक्के आहेत, गाद्या आहेत, लोड आहे. आपण काय करा, त्या बैठकीतले सगळे तक्के गाद्या लोड एका जागेवर गोळा करा आणि त्या गादीवर तक्क्यावर लोडवर तुम्ही काठीनं जोर जोरात मारा. तुम्ही मारलं की मी मोठ्यानं ओरडते, धावा, सोडवा, मेले, वाचवा. अशी आपण आयडिया करूया. आपलं असं भांडण सुरू झालं की तो गुरु कशा थांबतोय म्हणले इथं. वा म्हणले तुझी आयडिया भारी आहे बरं का. तर घरामध्ये असंच पाहिजे बा, दोन्ही चाकं चांगली चालली पाहिजेत. तसं याने म्हणले तुझी आयडिया चांगली आहे. आणि मग यशस्वी करण्याकरता दोघेही घरामध्ये बैठकीच्या रूममध्ये आले. आल्यानंतर सगळे तक्के गाद्या लोड एका जागेवर उभा केले आणि भली मोठी काठी घेतली आणि लागला ठोकायला. त्या गादीवर तक्क्यावर लोडवर लागला मारायला. मारायला लागलं, ही लागली वरडायला, धावा, सोडवा, मेले, वाचवा. त्या गुरुवाने विचार केला, चिमूटभर पीठ वाढण्याकरता दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. कशाला ह्या घरात थांबायचे, चला पुढच्या घरी जाऊया आपण. तो गेला निघून पुढच्या घरी. आणि मग ही एकमेकाची प्रशंसा करू लागली. एका सुभाषितामध्ये वर्णन आलेलं आहे. उष्ट्राणामच्या गृहे लग्नम गर्दभः शांतिपाठकः परस्परम प्रशंसती अहोरूप महोध्वनी. तसं एकमेकाची स्तुती करू लागले. हा म्हणतो मी कसं केलं मारल्या वाणी. बायकोही तशी हुशार होती. ती म्हणते
मी कसं केलं रडल्या वाणी, हे ऐकून गुरव माघारी आला. तो म्हणतो मी कसं केलं गेल्या वाणी. याला म्हणायचं लटकं भांडण. संतांचं भांडण अशा पद्धतीचं आहे. विठाला विठाला विठाला, विठाला. भगवान गीतेमध्ये म्हणतात ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातन हा, सगळे माझे अंश आहेत. तो का म्हणे कैची केव कोठे जीव निराळा. रामायणातील प्रसंग आहे. एके दिवशी प्रभू रामचंद्र हनुमंतराला म्हणतात, हनुमंता तू कोण आहेस. असं म्हणल्याबरोबर हनुमंतराव विचार करतात, माझा यांना परिचय नाही की काय, मला असं कसं काय विचारतात. मग हनुमंतरावांनी जाणून उत्तर दिलं, अरे देवा, जीवदृष्टीनं कोण आहे, देहदृष्टीनं कोण आहे, आत्मदृष्टीनं कोण आहे, याचं वर्णन एका श्लोकामध्ये त्यांनी केलेलं आहे. देहदृष्ट्या तो दासोहम, जीवदृष्ट्या तो दंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चला मतिः. अरे मी जर देहदृष्टीने विचार केला तर देहदृष्ट्या तो दासोहम, मी तुझा दास आहे. जीवदृष्टीनं मी तुझा अंश आहे. आत्मदृष्टीनं तुझ्या आणि माझ्यामध्ये भिन्नताच नाही. आणि असं माझं निश्चित मत आहे. तसं ह्या प्रसंगामध्ये जसं हनुमंतराय वर्णन करतात तसं ज्ञानोबा म्हणतात, अरे देवा, तुझ्यात आणि माझ्यात भेदच नाही का. तू आणि मी काय वेगळे आहोत का. आपण सगळे एकच आहोत. विठाला 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 विठाला. तू माझा स्वामी मी तुझा रंक. तू माझा स्वामी मी तुझा रंक. माझा स्वामी मी तुझा रंक. तू माझा स्वामी मी तुझा रंक. काना दिसे वेगळे, काना दिसे वेगळे. पाहताना दिसे वेगळे, पाहताना दिसे वेगळे. तो पाना जाऊ दे दुरी. तो पाना जाऊ दे दोरी. तो पाना जाऊ दे दुरी. तो पाना जाऊ दे दोरी. एकाची घोंगडी पांघरू हार. एकाची घोंगडी पांघरू हार. एकची घोंगडी पांघरुहार. एकची घोंगडी पांघरुहार. तू माझा स्वामी मी तुझा रंक. पाहता न दसे वेगळीक. मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हरी. हे परमात्मन हे ज्या पद्धतीनं आहे तद्वत महाराज ज्ञानोबा देवाशी भांडतात. सलगीचं प्रेमाचं भांडण करतात. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. कैवल्याचा भुतळा प्रगटला भुतळा अशा असणाऱ्या ज्ञानोबा प्रस्तुताभंगातून भांडतात. आणखीन वर्णन करायचं झालं तर ज्ञानोबा म्हणजे अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितशे. सगळ्या वैष्णवांनी ज्ञानोबानंतर जेवढे महात्मे होऊन गेले, वैष्णव होऊन गेले, त्या सगळ्या वैष्णवांनी ज्ञानोबांचं तोंड भरून वर्णन केलं. सगळ्या संतांनी ज्ञानोबांचं तोंड भरून वर्णन केलं. सगळ्या वैष्णवांनी ज्ञानोबांना मोठे वैष्णव ही पदवी दिली. ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल नामे मुक्तपेठा. स्नानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटा संत गेले. असे ज्ञानोबा प्रस्तुत अभंगातून देवाशी प्रेमाचं सलगीचं भांडण करतात. हे कानोबा, हे परमात्मन, आम्हाला तुझी घोंगडी मात्र उपाधी, घोंगड्याचा अर्थ उपाधी शुद्ध आहे. आम्हाला मात्र अशी असणारी वाईट घोंगडी
मलिन असणारी घोंगडी उपाधी का दिली बरं? ज्ञानोबाला म्हणतात, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, वांगुले रे वांगुले रे वांगुले रे वांगुले म्हणणाराला एक उत्साह राहतो. काय म्हणणारे चांगले असले माग साथ करणारे, बहुतेक ठिकाणी साथ मिळत नाही, 7:30 मिळते. बाहेर आम्हाला कार्यक्रमाला जावं लागतं. मठ संबंधी काही गावं असतात, फड संबंधी काही गावं असतात.
तिथं टाळकरी कमी असतात. समय मुकुंदा आणि हरदास पासोंदा 5 टाळकरी. त्याच्या गळ्यात टाळ असला काय आणि खुटीला असला काय काही फरक नाही. तुम्ही किती सोपा अभंग म्हणा त्यांना महाग म्हणता येत नाही. पुढं मी म्हणतोय भाग गेला शेण गेला, माग नवीनच होता तो म्हणतो भाग्या मेला शेम गेला. मग ते आम्हाला काय घेणं आहे त्याचं. एका ठिकाणी द्वादशीचं कीर्तन होतं. संप्रदायाची पद्धत आहे. कीर्तन झाल्यानंतर क्षरापतीचे अभंग म्हणावे लागतात. मी पुढं म्हणतोय सोपी चाल सगळ्याला महाग म्हणा यावी. शेष घेऊन जाईन, शेष घेऊन जाईन. महाग नवीनच होता तो म्हणतोय सस घेऊन जाईन. म्हणलं पुढे म्हण मसाला लावून. अशी पण भेटतात त्यांच्याबरोबर सेवा करावं लागते. एका ठिकाणी असा प्रसंग झाला, प्रत्यक्ष घडलं कीर्तनात. नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन हा अभंग मी सेवेकरता घेतला. तर बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे ते गायक मंडळी पुढे यायचं, एका बाजूला इकडं असं दोन्ही बाजूला उभं राहायचं, चाल म्हणायची वगैरे. मग ते आले पुढं आणि आरोह अवरोह सुरू केलं. नोटेशन नाही काष्टा नाही काष्टा. म्हणलं नसू दे लुंगी लाव आम्हाला चालतंय. असे पण भेटतात आणि त्यांच्याबरोबर सेवा करावी लागते. बुवा सांभाळून घेतलं पाहिजे. लक्षात ठेवा कीर्तनकाराने जर गायकाला उघडे पाडलं तर ते गायक उघडे पडत नाही, बुवा उघडा पडतो. विठाला विठाला मोजकी मंडळी आहेत, गर्दी नाही पण दर्दी आहेत. म्हणणारे तयार आहेत, शिकलेले आहेत. म्हणून म्हणाला एक चांगला प्रतिसाद मिळत असतो. वाजवणारी तयारीची आहेत, शिकलेले आहेत. नाहीतर खेड्यामध्ये वाजवायला असतात. आपण ठाईची चाल म्हणा नाही तर जलधुमाळे म्हणा, त्याचा बोल ठरलेला असतोय. दुखतंय कुब्यात आणि गंपा कुंभार असं असतंय. पण ही शिकलेली मंडळी आहेत. लगेच लक्षात येतं आम्ही शिकलेलो आहोत. मृदंग वाजवा येतो, म्हणायला येतं, वाजवायला येतं, सगळंच. त्यामुळं कसं आहे मी बुवा चालीचाच आहे. म्हणजे वेगळ्या चालीचा नाही, चाली म्हणण्यात निष्णात आहे हो. म्हणून म्हणाला एक हौस वाटते की चांगली मंडळी असली की त्यांचाही गुणवानांचा आदर झाला पाहिजे. असो कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे. ज्ञानोबा देवाशी म्हणतात हे परमात्मा हे कानोबा तुझी घोंगडी म्हणजे उपाधी शुद्ध आहे, आम्हाला अशी मलिन असणारी उपाधी का बरं दिली असं ज्ञानोबा म्हणतात. अरे देवा तुझी घोंगडी कशी आहे याचं वर्णन ज्ञानोबराने केलेलं आहे. स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्वगुण विनली रे. षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर शोभली रे. सच्चिदानंदाने मिळून शुद्ध मायोपाधीच्या योगानं विणलेली ही घोंगडी स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्वगुण विणले रे. शुद्ध सत्वगुण आहे त्या ठिकाणी. देवाची उपाधी शुद्ध आहे आणि त्याला जे गोंडे लावलेले आहेत देवाच्या घोंगडीला ते गोंडे कशाचे आहेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. हे 6 गुण देवाचे प्रमुख गुण आहेत. तसे देवाचे अनंतावधी गुण आहेत. अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या नामदेवराव वर्णन करतात. पण प्रमुख 6 गुण आहेत. त्यामध्ये हे 6 गुण महत्त्वाचे आहेत आणि या 6 गुणाचं वर्णन वेदशास्त्राने केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे. म्हणून असे 6 गुण महत्त्वाचे आहेत. आगाये षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला. हे निळोबरांचं प्रमाण आहे. हे निळोबरांचं प्रमाण आपण पंढरपुरामध्ये देवाच्या दर्शनाला मंदिरात गेलो ना की भगवान ज्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून उभे आहेत त्या ठिकाणी जो मकर आहे वरून त्या मकराला चांदीचा पत्रा कोरलेला आहे. त्या मकरावर हे प्रमाण लिहिलेलं आहे. आगाये षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला. पण ते पाहायला आपण तिला थांबू कोण देते तिथं. धरा जाऊ दे बाहेर. हे सगळे गोचिडे भक्त आहेत, जाऊ दे ह्यांची यादी ऐकायला नको म्हणून तिथं 5-6 जण उभा केलेले असतात. पायाला हात लावेपर्यंत 16 खांबीमध्ये मनुष्य कधी येतो त्यालाच माहिती होत नाही.
हे निवांत ज्यावेळेस गर्दी नाही अशा वेळेस ते वाक्य आपल्याला पाहायला मिळेल, हा अभंग पाहायला मिळेल. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, वरकड कोठे काही, कोठे काही एक आहे एक नाही. म्हणून अशा सगळ्या गुणांनी युक्त भगवान परमात्मा आहे. हे गुण म्हणजेच जणू काय गोंडे आहेत. षडगुण गोंडे रत्नजडित, ही रत्नजडित असणारी घोंगडी हे श्यामसुंदरा श्रीकृष्णा तुला शोभून दिसत आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगुडी रे. आता जीवाची घोंगडी कशी आहे हे सांगायचं आणि सेवा थांबवायची. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रुखुमाय 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पुंडलिक वरदार विठ्ठल कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझे घोंगडी चांगली, कानोबा तुझे घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझे घोंगडी चांगली, कानोबा तुझे घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझे घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली, आम्हासी का दिली, आम्हासी का दिली वांगुली रे, वांगुली रे, वांगुली रे. आम्हासी का दिली वांगुली रे, आला रे आम्हासी का दिली ना, हरी
आम्हासी का दिली वांगुली रे आम्हास का दिली वांगुले रे वांगुले वांगुले रे आम्हासी का अमास का दिली वांगुल रे हा आम्हासी का दिली वांगुली रे आम्हासी का दिली वांगुली कारोबा तुझे कारोबा तुझे ज्ञानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे. ज्ञानोबा देवाशी भांडतात, देवा तुझी घोंगडी चांगली आहे, पण आमची जीवाची घोंगडी कशी आहे याचं वर्णन ज्ञानोबरांनी केलेलं आहे. काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे, रक्त रे तदुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. आमची कशी आहे, अविद्येची असणारी घोंगडी, मलिन असणारी घोंगडी ही आमच्या वाट्याला आलेली आहे. काम कर्मा विद्या त्रिगुण, तिन्ही गुण सत्वरजतम या गुणांनी विणलेली ही घोंगडी. काम कर्मा विद्या त्रिगुण पंचभूताने विनली रे. पंचमहाभूत आहेत, पृथ्वी आप तेजो वायू आकाश, ही पंचमहाभूत या देह हा उसना आणला पाचाचा, ही 5 जणांकडून उसने आणलेली घोंगडी आहे. याचा अर्थ हे केव्हा ना केव्हा द्यावं लागणार आहे. तुकोबाराय प्रसंगाचं वर्णन करतात की या देहामध्ये पंचमहाभूत आहेत. पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ. लाविलास बाळ, लाविलास बळ, लाविलास बळ, लाविलास बळ. अहंकाराच्या पाठी, अंतराच्या पाठी, अंतराच्या पाठी. काय मित्र माझे, त्याचे काय मित्र माझे, त्याचे काय मित्र माझे, त्याचे काय मित्र माझे. त्याचं काय मी ते माझे, त्याचं काय मी ते माझे, त्याचं काय मी ते माझे. पंचभूताचा गोंधळ, केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, तेथे काय मी ते माझे, कोण वागविखे ओझे. तुकोबराय गोंधळाच्या अभंगामध्ये वर्णन करतात. जसा अभंग असेल तशी चाल म्हणली पाहिजे, नाहीतर जर एखाद्या अभंगामध्ये देवाशी भांडण आहे, भांडायची चाल आली पाहिजे. तिथं दळायची चाल म्हणून चालत नाही, मग ते सगळं बिघडतं. एखाद्या अभंग करुणापर आहे तर त्या पद्धतीची चाल आली पाहिजे. तिथं दुसरी चाल म्हणून चालत नाही, शृंगारिक चाल म्हणून चालत नाही. जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ, प्राणतीचा विकळ, आई सामा
असेल तशीच चाल म्हणली पाहिजे. म्हणून या अभंगाला तशीच चाल म्हणली पाहिजे. कशी? आता मी म्हणली तशी. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, ज्याचा अर्थ पंचभूताने विणली रे. मग आणखीन काय? रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. यामध्ये रक्त आहे, रेत आहे, दुर्गंधी आहे, जंतू आहेत. आमचे गुरुवर्य घुलेबुवा म्हणायचे ज्ञानेश्वरीचा पाठ सांगत असताना, अरे बुवा हे कातडं वर आहे म्हणून माणसं एकमेकाच्या जवळ बसतात. काय? हे कातडं आहे म्हणून माणसं एकमेकाच्या जवळ बसतात. हे जर कातडं नसतं ना, माणसं एकमेकाच्या जवळ सुद्धा बसली नसती. इतकी घाण दुर्गंध आहे. तुकोबाला वर्णन करतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. शरीर नासक कुचकाय. बघा एखादं मनुष्य जर गेला तर 5-6 तास झाले की काय होतं? पाणी सुटायला सुरुवात होते. मग भावकी म्हणते, गावकरी म्हणतात, आता कोणाची वाट बघू नका, आता उचला, जाऊ द्या नदीला. असं काय होतं? हे नासक कुचकाय ना. म्हणून रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी मात्र चांगली आहे. आणखीन जीवाची घोंगडी कशी आहे? षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. नवा इठाई फाटून गेली, तिथं आम्हाशी झाली रे. ज्ञानोबा सांगतात जीवाची घोंगडी अजून कशी आहे? षडविकार. आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यती. हे षडविकार आहेत. हे या शरीराच्या ठिकाणी आहेत. आणि षडवैरी काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर अहंकार हे वैरी आहेत. हे सगळे वैरी यांनी ही मिळालेली विणलेली अशी ही घोंगडी आहे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक या तापाने जणू ही तयार केलेली विणलेली घोंगडी आहे. षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विणली रे. नवा ठाई फाटून गेली, तिथं आम्हाशी झाली रे. याला 9 ठिकाणी छिद्र आहेत. ज्ञानोबा सांगतात, मोजा. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, किती झालं? 6. 1 तोंड, 1 मलविसर्जन आणि 1 गुदद्वार, झाली 9. अशी 9 ठिकाणी फाटकी घोंगडी. ज्ञानोबा म्हणतात, अरे देवा अशी फाटकी घोंगडी आम्हाला कशाला दिलीस? नवा ठाई फाटून गेली, तिथं आम्हाशी झाली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी मात्र चांगली आहे. असं असताना देखील ऋषीमुनी मंडळी त्यांना असा निश्चय होईना की मी ब्रह्म आहे का नाही. पण तुझ्या नामाच्या योगानं, तुझ्या चिंतनाच्या योगानं त्यांना असणारा जो त्यांचा भ्रम आहे त्या भ्रमाचा निराश झाला. भ्रम संपला. ऋषी मुनी गाता मुखे नाम ध्याता संदेह वृत्ती विरली रे. ऋषी मुनी गाता मुखी राम गाता संदेह वृत्ती विरली रे. बापर खुमा देव वरू
रे आमासिका अमासिका दिली वागुल रे वागुल रे मुखे नाम ध्याता संदेह वृत्ती विरली रे. ज्ञानोबा सांगतात ऋषी मुनीने तुझं ध्यान केलं, तुझं गायन केलं, त्याच्या योगानं त्यांच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे का असा जो संशय होता तो संशय संपला. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षयंते चाश्य कर्माने तस्मिन् दृष्टे परावरे. संदेहाच्या सुटल्या गाठी त्यांच्या ठिकाणी कुठलाही संदेह राहिला नाही. हे परमात्मान, हे पांडुरंगा, माझी वृत्ती तुझ्या चरणाशी संलग्न झाली. तत्पदी वृत्ती मुरली रे बा परखमा देवर विठ्ठले. तत्पदी वृत्ती मुरली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आम्हा शिका दिली वांगुली रे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली बोला कुंडली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ऋषी मुने ध्याता मुख्य नाम गाता संदेह वृत्ती वरली रे बाप रखमा देवर विठ्ठले. तत्पदी वृत्ती मुरली रे. आपली सेवा संपलेली आहे. वेळेत सेवा संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज पारणाला थोडा उशीर झाला, त्यामुळे कीर्तन सेवा सुरू व्हायलाच थोडा उशीर झाला. तरी पण ड्रायव्हरचं कर्तव्य असतं गाडी वेळेत पोचवावी. सप्ताहातले कार्यक्रम वेळेत झाले पाहिजेत, कारण पुढं महत्त्वाचे कार्यक्रम असतात, ते महत्त्वाचं आहे ना. म्हणून मी अधिक न लांबवता सेवा वेळेत थांबवत आहे. पंढरी क्षेत्रामध्ये आपण अधिक मासाच्या निमित्तानं येत आहोत. आपल्याला ज्ञानेश्वरीचं पारायण घडत आहे. ज्या अक्षराला ज्ञानोबरांचं मुख लागलं ती अक्षरं आज आपल्या मुखातून बाहेर पडत आहेत. यासारखं भाग्य काय. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी. पंढरीसारखं क्षेत्र आहे, शिवाय चंद्रभागेसारखं तीर्थ आहे. अमृतरस कुपिका प्रत्यक्ष चंद्रभागा
दर्शने नयोगा गर्भवासा. नामदेवराय तीर्थावळीच्या अभंगामध्ये वर्णन करतात की अशी असणारी अमृत रसकुपिका म्हणजे प्रत्यक्ष चंद्रभागा माता आहे. त्या मातेचं दर्शन होते, स्नान होतंय, पुंडलिकरायांचं दर्शन होतंय, पांडुरंगाचं दर्शन 8 दिवसातून एकदा का होईना होतंय. का दर्शन बारी गोपाळपूरला आहे ना, म्हणून मी म्हटलं आम्हाला माहीत आहे सगळं. आम्हाला तर सोडतच नाहीत महिनाभर. VIP पासही बंद, सगळंच बंद. आम्ही दररोजच आहोत. पण या निमित्तानं तुमच्याकरता देव आम्ही मोकळा ठेवला. घ्या, अधिकस्य अधिक फलम. असो, या निमित्तानं आपणाला पंढरी क्षेत्रात राहणं होतंय, क्षेत्रवास होतोय. हरिदासामुखे हरिकथा कीर्तन तेथे पुण्य विशेषता. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. दर्शन हा विधी सांगितलेला नाही. मोकळ्या टायमामध्ये म्हणजे कीर्तन नसेल, भजन नसेल, प्रवचन नसेल तर कीर्तनाला जा. काय तेथे असे देव उभा इथं, आणि तुम्ही देवळात कशाला जाता गर्दीत. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं निदान 8 दिवसातून एक का होईना आपल्याला दर्शन होतंय. हा लाभ काय थोडा आहे का. म्हणून आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत की आपल्याला पंढरीसारख्या क्षेत्रात राहायला मिळतंय. चांगल्या वक्त्याच्या मुखातून कथा श्रवण करायला मिळते, भजन कीर्तन ज्ञानेश्वरीचं पारायण घडतंय. यापेक्षा आणखीन भाग्य ते मोठं कोणतं. म्हणून या भाग्याची परिसीमा म्हणजेच आपल्या जीवनात हा लाभ पुन्हा येणार नाही. पुढच्या अधिक मासाला आपण असूच असं सांगता येतं का. नाही सांगता येत बुवा. कोणाचा फुगा कधी फुटल काही सांगता येत नाही. म्हणून आता आपल्याला ही संधी मिळाली आहे. या संधीचं खऱ्या अर्थानं तुम्ही सोनं केलेलं आहे. म्हणून तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. जगद्गुरु तुकोबारांचं भजन घ्यायचं, हात वर करा, टाळी वाजवा. तुकाराम ऋषी मुनी द्याता मुखी नाम गाता संध्या व्रते. ऋषी मुनी द्याता मुखी नाम गाता संध्या वृत्ती विनले रे. ऋषी दाता मुखे नाम बापर खुमा देवी वरु विठ्ठले तत्वपदी वृत्ती मुरली रे. बापर खुमा देवी वरु विठ्ठले तत्वपदी वृत्ती मुरली रे. कानोबा तुझे घोंगडे चांगले. कानोबा तुझे घोंगडे चांगले. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हास का दिली वांगोळे रे. आना
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय आ बोले पुरे बेवा पुरे उतरे नाही उच्चारिला अधिकार में आपला क्षमा